नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी बोल या आपल्या चॅनलवर. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी अखेर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या माझ्या बळीराजाचा वनवास संपला असून आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. हो मित्रांनो, हे 100% खरे आहे. पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील यायला सुरुवात झाली आहे. कोणाला मिळणार हा लाभ आणि मेसेज न आल्यास काय करावे, चला सविस्तर पाहूया. शेतकरी मित्रांनो, 13 मार्चला PM किसानचा 22वा हप्ता मिळाला. तेव्हापासूनच सर्वजण नमो शेतकरीच्या हप्त्याची वाट पाहत होते. मध्यंतरी सलग सुट्ट्यांमुळे हे वितरण 23 मार्च नंतर होईल असे सांगण्यात आले होते आणि आज 25 मार्च 2026 पासून राज्यभरातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये क्रेडिट व्हायला सुरुवात झाली आहे. यावेळी राज्यातील जवळपास 92 लाख शेतकरी या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत. तुम्हाला आठवत असेल की राज्य सरकारने 16 मार्च 2026 रोजी 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. शासन निर्णयानुसार निधी मंजूर झाल्यानंतर साधारण 4 ते 5 दिवसात तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन पैसे वाटप सुरू होते आणि आजपासून ही प्रक्रिया प्रत्यक्ष जमिनीवर उतरली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला अजूनही बँकेचा मेसेज आला नसेल तर काळजी करू नका. 1. बँकेत जाऊन चौकशी करा. अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे मेसेज येत नाही, पण खात्यात पैसे जमा झालेले असतात. 2. पात्रता तपासा. जे शेतकरी PM किसानच्या 21व्या किंवा 22व्या हप्त्यासाठी पात्र होते त्या सर्वांच्याच खात्यात हे पैसे जमा होत आहेत. 3. हा निधी थेट तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होत आहे, त्यामुळे तुमचे आधार सीडिंग तपासून घ्या. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत त्यांनी थोडी प्रतीक्षा करावी, कारण टप्प्याटप्प्याने हे वितरण केले जात आहे. सरकारी योजनांच्या अशाच सर्वात वेगवान अपडेट्ससाठी मराठी बोल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. धन्यवाद.